तीन प्रमुख पक्षांची प्राथमिक औपचारिक बैठक झाली। त्यामध्ये येणाऱ्या राजकीय परिस्थितीचा विधान परिषद निवडणूक असेल, तिन्ही पक्षांचा आणि बरोबर येणारे संयुक्त पक्ष आहेत ते सर्वांना एकत्र घेऊन एक कॅम्पेनला सुरुवात करण्याबद्दलची काही चर्चा झाली। लवकरच एक संयुक्त मेळावा त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानण्याचा हा मेळावा लवकरच येईल। त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीची काही चर्चा झाली। नंतर पुढं एकत्र येऊन कशा प्रकारे जाहीरनामा असेल किंवा या सगळ्या गोष्टी मोठा भाऊ कोण आम्हाला जागा वाटपाची चर्चा आता पहिल्यांदा एक संयुक्त मोठा मेळावा सर्व लहान पक्षांनी घेऊन प्रत्येकाच्या मागण्या काय आहेत प्रारंभिकपणे माहिती गोळा केली जाईल। नंतर जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षाचे लोकांना एकत्र आणून त्यांचे जिल्हा पातळीवरचे मेळावे होतील, संयुक्त पत्रकार परिषद होईल। हे बाकी काही गोष्टींची चर्चा झाली। जागा वाटपाच्या औपचारिक बैठकांना अजून सुरुवात झाली। काही मेळाव्याची तारीख ठरते, जागेची उपलब्ध होईल मुंबईत होणार। मतदानाची आवश्यक आहे। आत्मविश्वास आहे आम्ही केलेली उमेदवार आहे ठरवणार आहे त्याची रणनीती काही ठरवली नाही। फडणवीसांचं म्हणणं आहे की 16,000 रुपये असं म्हटलं तिकडे जास्त भाषण तुम्ही जरा पुढे जायला तर मी काँग्रेसकडनं 388 जागा उमेदवार कोण त्यांच्या जागा बोलला बोलून आलो ना। महाविकास आघाडीत असताना असं नाही, प्रत्येक पक्ष किंवा त्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद कशी वाढेल। कुठल्याही पक्षाला जरी बळ मिळालं तरी तिन्ही पक्षांनी एकत्र तरच आपण निवडून गेली। त्यामुळं काही गृहीत न धरता किंवा लोकसभेच्या निकालामुळं काही भुरळून न जाता अगदी प्रामाणिकपणे जनतेकडे प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा महाराष्ट्राच्या सरकारांचा मुद्दा पुढे घेऊन प्रचाराची भूते काय असतील तेही लोक ठरवतात। मला वाटतं की ते अतिशय प्राथमिक अशी चर्चा होती। त्यामध्ये विधान परिषद आहेच, त्याची चर्चा वेगळ्या पातळीवर एक ठराविक लोक जाहीरनामा, निवडणुकीचे मुद्दे, जागा वाटपाची चर्चा वगैरे ह्या क्रमाक्रमाने आता फक्त एक संयुक्त मेळावा घेण्याचं सर हिंदी में बताइए लाड़की बहन संदर्भात आता मुख्यमंत्री फोटो झळकत आहे। आधी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणा कार्यक्रमाला त्यांना यश मिळाल्याचं त्यांचं समज आहे। त्या पत्रकारांचे मत आहे हीच योजना महाराष्ट्रात राहावं असं म्हणून सांगण्यात आलं। त्यामुळे तशीच्या तशी कॉपी पेस्ट करून मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना महाराष्ट्रात राबवलेली आहे। परंतु कालच महाराष्ट्र शासनानं आपलं दुसरा अंतरिम अंदाजपत्रक सादर केलेलं आहे। त्यामध्ये लाडली बहिणाला 46,000 कोटी रुपये खर्च येईल असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्तवला होता। त्यानंतर काही अनेक योजना शिथिल करून भगिनीला समावेश केल्यामुळे तो खर्च बहुतेक 48,000कडे जाईल। कारण 62 वर्षापर्यंत वयोमर्यादा वाढवलेली आहे। अविवाहित त्याचा मोर्चा केला आहे। 38 ते 50,000चा खर्च अपेक्षित आहे। परंतु अंदाजपत्रकामध्ये फक्त 10,000ची तरतूद आहे। शेतकरी याचा अर्थ असा आहे की ही फक्त 3 महिन्याकरता आहे का? निवडणुकीमध्ये काय होणार आहे ते आयुक्ताला माहिती आहे, म्हणून आपल्याला करायची गरज नाही असं आहे का? कारण आज जर 46,000 कोटीची तरतूद दाखवली असती तर राज्य शासनाचं जो फिस्कल डेफिसिट आहे, राजकोटीचा तोटा आहे, 1,10,000 1,50,000कडे गेला। ही एक
आर्थिक जगलेरी देखील बजेटमध्ये आहे किंवा मग 3 महिन्याकरता जोडणं आहे अशा यातलं दोन्ही निष्कर्ष करता येईल. बजेटची चर्चा आज दुपारी झालेली आहे. त्यांना वाटत असेल की एवढ्या या योजनेमुळे आपला विचार पहली औपचारिक बैठक थी, उसमें कुछ मुद्दों की चर्चा हुई. एक मुद्दा तो एक तीनों दलों के और हमारे जो सारे सहयोगी दल हैं, छोटे दल है, कोई नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन है, सबको लेके एक इसी हफ्ते में एक बड़ा सम्मेलन हम मुंबई में लेने वाले. तारीख और कौन सी लेकिन शायद 2016 की 22 तारीख को होगा. इस पर हमारे जिला स्तर के तीनों दलों के सभी दलों के कार्यकर्ता. इसके बाद एक संयुक्त घोषणा पत्र के लिए क्या आगे करना है उसकी चर्चा हुई. तो विधान परिषद का चुनाव है जिसमें तीनों उम्मीदवार हमारे लड़ रहे हैं. उनकी जीत के लिए क्या करना है उसके लिए छोटी कमेटी बनाई गई है. साथ ही में चुनाव अभियान किस तरह से चलेगा, संयुक्त बैठकें किस तरह से होंगी, संयुक्त सभाएं किस तरह से होंगी, प्राथमिक चर्चा होगी. कोई भी ठोस कदम नहीं लीजिए, लेकिन एक महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त करने के लिए एक सम्मेलन करने की बात है. सीट बंटवारे को लेकर कौन सा? उसकी अभी प्राथमिक चर्चा अभी तारीख उसकी तय होगी. पहले हम अपने दल जो है अपने कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं. तीनों दल अपने कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं. आज की सद्य क्या है, आज कौन कौन सा आवाज लोकसभा में किस तरह से प्रदर्शन होगा उसका जायजा लिया जाए. तो मुंबई में ये तो प्रमुखता से हम महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त कर रहे हैं. सारे लोग, सभी प्रमुख पार्टियां, राजनीतिक दल, गैर राजनीतिक हमारे जिला स्तरीय कार्यकर्ता और एक संदेश दिया जाए कि जिला स्तर पर तीनों दल सारे मिलकर काम करें. अभी नहीं होगा. सर क्रीडा मंत्री विधिमंडळाची घोषणा जो चर्चा करें. और सर